नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? ह्या 2026 सूर्यग्रहण आहे की नाही, सगळ्यांना काळजी आहे. सूर्यग्रहण असल्यानंतर काय पाळायचं, काय नाही पाळायची, कसली काळजी घ्यायची, कसली नाही घ्यायची, चला आपण जाणून घेऊया. पहिला पॉईंट म्हणजे सूर्यग्रहण आपल्या देशामध्ये नाही आहे, तरी पण आपण आपली काय काळजी घ्यायची गर्भवती मुलीने. सूर्यग्रहण असल्यामुळं बाहेर जायचं नाही, बाहेर म्हणजे सूर्याचं किरण पडून द्यायचं नाही. आपल्या देशात नसला तरी थोडाफार प्रभाव आपल्या देशात पडणार. आपल्या देशामध्ये सूर्यग्रहण नसल्यामुळं सकाळचं उठून नाश्ता करायचा. नाश्ता झाल्याच्या नंतर तुम्ही 12-1 वाजता जेवायचं. दिवसभर तुम्हाला पाणी लागलं तर पाणी प्यायचं, लिक्विड वाटलं तर लिक्विड प्यायचं. 5 वाजेपर्यंत तुम्हाला जे पाणी प्यायचं ते प्यायचं. 5 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला सूर्यग्रहण पाळायचं. त्या टायमामध्ये काही खायचं नाही, पाणी प्यायचं वाटलं तर. घरामध्ये मात्र काही कामं करायची नाही, कसली शिलाई करायची नाही, काही चिरायचं नाही, गॅसवरती काही स्वयंपाक बनवायचा नाही. 5 ते 7 वाजेपर्यंत सूर्यग्रहण पाळायचं. कसली कामं वगैरे दिवसभर करायची नाही, सूर्यामध्येचं किरण अंगावरती पडून द्यायचं नाही. आमची आई म्हणायची सूर्यग्रहण असताना सूर्यग्रहणाची किरणं बाळासाठी चांगली नसतात, म्हणून बाहेर जाऊन दिलं नाही सूर्यग्रहण असताना. दुसरं म्हणजे आमची आई म्हणायची त्या दिवशी सूर्यग्रहण चालू असताना बाहेर निगेटिव्ह एनर्जी असते, त्यामुळं पण बाहेर जायचं नाही. 2094 साली पूर्णतः सूर्यग्रहण होतं. हे सूर्यग्रहण आम्ही स्वतःहून पाळलेलं आहे, जेणेकरून ते आपल्या देशामध्ये पूर्णतः सूर्य गायब झाला होता असं सूर्यग्रहण होतं. आपल्या देशात नसल्यामुळं त्यामुळं सूर्यग्रहणाची कसली काळजी करायची नाही, मस्त खायचं, मस्त राहायचं, कसली काळजी करायची नाही.